आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना देऊ इच्छितो. अ, जसं तुम्ही सांगितलं की योग हा आपला खूप सांस्कृतिक एक व्यायाम आहे, जी आपली कला आहे, जी आपल्या बऱ्याचशा ऋषीमुनी लोकांनी ही शोधून काढलेली आहे. त्याच्यापाठी खूप मोठा इतिहास आहे. त्या इतिहासावर जास्त जाणार नाही मी. पण तसंच सांगेन की त्या आरोग्याबद्दल त्यांनी सांगितलं की जेवढं जितकं तुम्ही शक्य असेल, हा तुम्ही शारीरिक व्यायाम असला पाहिजे आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त तुमचा हा आहार असला पाहिजे. तुम्ही एक्सरसाइज कुठलीही करू शकता. आजच्या डेटमध्ये, आजच्या युगामध्ये आपण बऱ्याचशा वर्कआउट असतात. जिम असते, ॲथलेटिक असतात, योग असतो, जिम्नॅस्टिक असते, टी-आर-एस. आता नवीन नवीन खूप गोष्टी नवीन येत आहेत. पण त्याच्या प्रत्येक गोष्टीमागे तुमचं एक्सरसाइज बरोबर तुमचा हा आहार असणं खूप गरजेचं आहे. गेले 17 वर्ष मी ह्या फील्डमध्ये आहे. पण 17 वर्षामध्ये काही वर्ष मी चेंजेस केले स्वतःमध्ये. अजूनपर्यंत नॉर्मलच माझा आहार असायचा. पण काही ना गोष्टीमध्ये कमतरता जाणवायची. जशा वयाच्या हिशोबाने कमतरता जाणवायची ती. तर गेले काही वर्षापासून मी आपल्या फॅमिली बरोबर हा संतुलित आहार आहे, जो हमेशा घेत असतो. ह्याच आहारामुळे मला बऱ्याचशा गोष्टीचा फायदा होत आलाय. आणि या आहाराच्या जोरावर जोरावर बोलेन मी. तर याचा मला खूपसा फायदा मला झालाय. माझ्या काही जे मेंबर्स आहेत त्यांना झालेला आहे. माझ्या परिवाराला झालेला आहे. आणि हा गेले कित्येक वर्ष म्हणजे लगभग 3-3.5 वर्ष, 3.5 वर्ष तर कन्फर्म बोलीन मी. 3.5 वर्षापासून हा संतुलित आहार मी घेतोय. एक्सरसाइज तर ही करणं प्रत्येकाला मस्ट आहे, गरजेचं आहे. एक्सरसाइज शिवाय आजच्या दुनियेमध्ये काही पर्याय नाहीये. डॉक्टर स्वतःहून ह्या गोष्टी आपल्याला रिकमेंड करत असतात की तुम्ही एक्सरसाइज तुमची असली पाहिजे, व्यायाम तुमचा शारीरिक असला पाहिजे. पण शारीरिक व्यायाम बरोबर तुमचा शारीरिक संतुलन ठेवण्यासाठी जो आहार आहे तो गरजेचा आहे. आणि जो हा कोणीच सांगत नाही. बऱ्याच ठिकाणी गोळ्या सांगितल्या जातात, मेडिसिन सांगितल्या जातात, एक्सटर्नल काही औषधं सांगितल्या जातात. पण प्रॉपर आहार नसतो. प्रॉपर आहार घेतल्यामुळे आपण शरीराला तंदुरुस्त ठेवू शकत नाही. आणि ते इनटेक करणं खूप गरजेचं आहे. लगभग माझ्या सकाळचं जो दिनचर्या असते ती लगभग मी घरी 4:30लाच माझं ऑलमोस्ट घर सोडतो. पण 4:30 वाजल्यापासून संध्याकाळच्या 5:30 पर्यंत मग लगभग एक 13.5 तास तर मी बाहेरच असतो. तर 13.5 तास म्हणजे प्रॉपर एक प्रॉपर मील असते, जी मी मील ही कंटेन करतो. हा संतुलित आहार असतो, तो प्रॉपर मी ठेवत असतो. आणि त्याच्या भागदौडीमुळे मी आजपर्यंत चांगला माझा रेफरन्स देत आलोय. माझा 100% देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मेंबर्सला, माझे काही पेशंट्स आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि जिकडे तिकडे एक्सरसाइज बरोबर मी आहार पण माझा रिकमेंड करत असतो, जेणेकरून ह्या गोष्टीचा त्यांना फायदा होता आला पाहिजे. येस सर. येस खूप सर. छान सर. बस बोल. खूप छान सर, तुम्ही या ठिकाणी अनुभव शेअर करायला. सर मला एक गोष्ट ऐकायची आहे आपल्याकडून, की बऱ्याच वेळेस काय होतं की आपण आउटसाइड फूड अवॉइड करायचं असं टाळतो. म्हणजे बरोबर. लोकांना सांगतो की आउटसाइड फूड आपल्याला अवॉइड करायचं का, तर ते चुकीच्या पद्धतीने बनवलं आहे, त्याच्यामध्ये आपण केमिकल्स वापरले आहेत, किंवा काही कारण देतो की ते आपण तळलेलं चुकीच्या तेलामध्ये, किंवा जास्त स्पायसी आणि जास्त ऑइली राहतं. पण कुठेतरी बरोबर. आता बाहेरचं बाहेरचं जे आउटसाइड फूड आपण म्हणतो की अवॉइड करायचं, परंतु आपलं किचन आता आउटसाइड फूड सारखंच झालेलं आहे, किंबहुना नक्कीच सर. ते बेकार म्हणता येईल. कारण की आपण बरोबर. बाहेर भजे मिळत नाही म्हणून आता सुंदर पावसाचा सीझन चालू आहे, भजे बनवतोय. ओके, बरोबर ते सर. खायची नाही येत अशातली गोष्ट नाही, पण ते खाण्याचं एक प्रमाण असतं की 4 भजे का 40 भजे. मग असं काही बरोबर. चुकीच्या गोष्टी आपण खातो. तर सर हे जे आपण जे खातोय, तर आपल्या फॅट, एक्सेस फॅट आपल्या बॉडीवरती वाढण्यासाठी ही आपल्या कितपत आपल्या सर्वांच्या कारणीभूत आहे. स्वतःचं घरचं फूड देखील, घरचं अन्न देखील ज्यावेळेस आपण जास्त एक्सेस खातो किंवा चुकीचं खातो, तर कितपत ते आपल्या बॉडीवरती फॅट पर्सेंटेज वाढतंय. नक्कीच सर. हा तुमचा एक मुद्दा खूप छान मुद्दा आहे सर. आपल्या जे किचन आहे, त्या किचन मध्ये आपले टॉक्सिन्स किती असतात हे आपण कन्सिडर जर एका बायनोक्युलरने जर आपण सर्च करायचा प्रयत्न केला, मॅगीने सर्च करायचा प्रयत्न केला, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या किचन मध्येच जे बाहेर अवेलेबल त्याच लेवलला आपल्या घरी अवेलेबल असतात. बऱ्याचशा गोष्टी प्रेस्टिज केलेल्या असतात. जे आपले कडधान्य आपण जे बोलतो, जे कडधान्य आहेत, जे आपण स्प्राउट जास्त आवडीने खायचा प्रयत्न करतो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला आरोग्य तज्ञ पण सांगतात की स्प्राउट तुम्ही खाऊ शकता, उकळलेली कडधान्य खाऊ शकता.
ग्रीन व्हेजिटेबल मी खाऊ शकता, फ्रुट्स खाऊ शकता, पण त्या कुठल्या पद्धतीने येतात, ते किती हानिकारक आहे ह्याचं आपल्याला जाण नसतं. म्हणजे बुडच डोळेस पण आहे. एक डोळे असलेला माणूस पण आंधळ्या प्रकारे तो गोष्टी स्वतःच्या पोटात टाकत असतो. का तर रिकमेंड तज्ञांनी सांगितलेल्या गोष्टी असतात त्या. आणि आपण डोळे बंद करून त्या गोष्टी इझिली कंटेन करतो. पण त्या किती हानिकारक आहे हे आपल्याला काही वेळानंतर माहिती पडतं. जसं आता पावसाचं प्रमाण आहे, तर फूड पॉइझन हे खूप गोष्टी वाढलेल्या असतात. कारण पावसामध्ये जंतुनाशकांचा प्रभाव खूप वाढतो. आपली बॉडी एक इम्युनिटी सिस्टम ही हळूहळू वीक होते. ती वीक न होण्यासाठी कुठल्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे हे आपल्याला खूप जणांना माहिती नसतं. न कळत आपण या गोष्टी घेत असतो. पण ते टाळण्यासाठी बऱ्याच वेळा मी असं रिकमेंड करेन, की आपलं जे संतुलित आहार आपण जे घेतो, हे एक प्रॉपर पद्धतीने जे आपण फवारणी करतो, जंतुनाशक कीटक ज्याचा फवार न करता जेवढ्या गोष्टी प्युअरच्या प्युअर म्हणजे आपल्याला 100% प्युअर याची जी गॅरंटी असते, ती गॅरंटी ह्या आपल्या डाएटमध्ये भेटते. आणि कारण ह्याच डाएटमुळे आपण एक स्वतःला सिक्युअर करू शकतो, की ह्या डाएटमुळे आपल्याला कुठलाही आजार नाही या कुठल्या गोष्टीचा आपल्याला त्याचा धोका नसतो. एक जागतिक देशामध्ये ह्या गोष्टी ह्या चांगल्या प्रमाणे त्याचा पडताळणी करून ह्या गोष्टीला आपल्याला एक सर्टिफाय करून ह्या गोष्टी आपल्याला पुरवल्या जातात. ज्या इंटरनॅशनल लेवलला खूप कमी असे प्रोडक्ट्स भेटतात, जे आपण हे मिल आपण हातात धरलेलं आहे, घेतो आपण दर दिवसातून. तर त्या गोष्टीचा बाहेरच्या जंक फूड पासून आपण वाचण्याचा प्रयत्न एक ह्या माध्यमातून करू शकतो. येस येस येस, थँक्यू अ, थँक्यू व्हेरी मच सर. खूप मोलाचा संदेश आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्ही आज या ठिकाणी सर्व रॉयल फिटनेस फॅमिलीला लीड करण्यासाठी या ठिकाणी आलात. आणि प्राऊड फील करतो आम्ही की या समाजातले खरे डायमंड्स हिरे हे रॉयल फिटनेस सेंटर बरोबर जोडलेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे नक्की सर. व्यक्ती या ठिकाणी जोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज आपल्याला अतुल जाधव सर या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. आणि ते हॅलो, ते एक्झरसाईजला रॉयल बरोबर असतात, न्यूट्रिशन्स घेतात डेली आणि स्वतः फिट राहतात. आज 17 वर्षाचा त्यांचा अनुभव या ठिकाणी आपल्या समोर बोलत होता. थँक्यू व्हेरी मच सर, हॅट्स ऑफ टू यू. नक्की सर. नक्की सर. धन्यवाद सर. फक्त माझे जे व्हेंडर जे आहेत त्यांना मी धन्यवाद बोलायचा प्रयत्न करीन. स्वतःहून तुम्ही सर, माझे दिनेश पांगर सर, अ, पोटे सर, शिवाजी पोटे सर, मोरे सर यांना सर्व धन्यवाद करेन. आणि हा आपल्या पोटे मॅडम यांना पण धन्यवाद. मॅडम त्यांच्यामुळे आज खूप ह्या गोष्टीचा मला हा मंच अवेलेबल झाला म्हणून खूप खूप त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. थैंक यू, थैंक यू वेरी मच. सो भाई, आज सही में योगा डे अगर किसी ने सेलिब्रेट किया है, एक्चुअली हम हर